गाईज, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. इथं बघू शकता सकाळचे 11 वाजले आहेत आणि मी आत्ता उठले आहे. नवऱ्याच्या घरी एवढे लाड होत असतील तर माहेरला जाण्याची काय गरज आहे. बरं असो, मी उठले आणि त्यानंतर मला जास्त काही कामे नव्हतीत. उठून फ्रेश झाले आणि कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर ते वाळत घालण्यासाठी गेले होते. त्यानंतर खाली येऊन झाडू मारून घेतले आणि डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉग चालू केला. मी आज बनवणार होते कैरीची चटणी. रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर करावं म्हटलं. सर्वात आधी एक कैरी घ्यायची आणि ती अशी बारीक किसणीने किसून घ्यायची. नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कैरीला असं पिळून घ्यायचं. त्यामुळे आंबट पाणी बाजूला होते आणि कैरीची चटणी जास्त आंबट होत नाही. मी सकाळीच हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. 5-6 तास जरी हरभऱ्याची डाळ भिजली ना तरी चटणी छान होते. भिजलेली हरभऱ्याची डाळ, लाल मिरच्या, मीठ आणि थोडंसं साखरही घालायचं, कारण साखर घातलं की जास्त आंबटपणा येणार नाही. थोडेसे जिरे, 2-4 लसूणच्या पाकळ्या आणि आपण किसलेली कैरी हे सर्व घालून मिक्सरला एकत्रित ओबडधोबड फिरवून घ्यायचं. झाली तुमची कैरीची चटणी तयार. ही गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. एकच नंबर लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.